तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट पाव. तर हे एक प्रकारचे डोनट्स आहेत. तर माझ्या मुलांनी जेव्हा एक रील पाहिली त्याच्यामध्ये त्याला हे दिसलं तर त्याने याला नाव चॉकलेट पाव ठेवलेलं आहे, म्हणून आम्ही याला चॉकलेट पावच म्हणतो. तर हे बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर ईस्ट ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. तर मी इथे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घेतलेला आहे. जर असं पॅकेट असेल तुमचं ॲक्टिव्ह ईस्ट असेल तर ते अगोदर आपल्याला ॲक्टिवेटेड करायचं आहे. आणि जर तुम्ही इन्स्टंट ईस्ट वापरणार असाल तर ते ॲक्टिवेट करण्याची गरज नाही आहे, ते तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. तर इथे 1 टीस्पून आपण ईस्ट घेतलेला आहे, अर्धा टीस्पून मैदा घेतलेला आहे, थोडीशी साखर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे. खूप जास्त प्रमाणात गरम करायचं नाही आहे पाणी किंवा खूप थंड करायचं नाही आहे. कोमट पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून एक झाकण ठेवून 10 मिनटासाठी आपल्याला हे ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर एक 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं ईस्ट आहे ते छान ॲक्टिवेट झालेलं आहे, त्याच्यावर छान बबल्स आलेले आहेत. जर असे बबल्स आलेले असतील तरच पुढची प्रोसिजर करायची आहे. अदरवाईज असं झालेलं नसेल तर तुम्ही परत एकदा ईस्ट ॲक्टिवेट करू शकता. जर झालं नसेल तर समजायचं तुमचं ईस्ट खराब आहे. तर त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून पिठी साखर घ्यायची आहे. याच्यामध्येच आपल्याला 1/4 कप वितळलेलं बटर घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर जे ईस्ट आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. जर तुमच्याकडे ॲक्टिव्ह ईस्ट नसेल, इन्स्टंट ईस्ट असेल तर ती जी पावडर आहे ती या स्टेजला इथे तुम्ही टाकायची आहे. तुम्ही ती पावडर आहे ती डायरेक्टली इथे इन्स्टंट ईस्टची वापरू शकता, तीही 1 टीस्पूनच टाकायची आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप कोमट दूध टाकायचं आहे. तर थोडं थोडं टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळ्या गोष्टी आपण इथे कोमट घेतलेल्या आहेत. तर दूध खूप जास्त थंड किंवा खूप जास्त गरम नको आहे, आपल्याला कोमट करून घ्यायचे आणि थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घ्यायचे. याच्यानंतर तुम्ही हाताने मळून घेऊ शकता. खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे, थोडंसं पातळ झालं तर चालेल, हरकत नाही. त्याच्यामध्ये छान एरिएशन तयार होतं. तर राहिलेलं दूधसुद्धा टाकून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचे. जर तुम्हाला असं वाटलं दूध अजून थोडंसं लागतं आहे तर तुम्ही अजून थोडंसं घेऊ शकता. तर या पद्धतीने मी हे मळून घेतलेलं आहे. तर या पद्धतीचा आपल्याला सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. याच्यानंतर याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक तासासाठी आपल्याला एखाद्या गरम ठिकाणी हे प्रूव्हिंगसाठी ठेवायचं आहे. तर 1 तास झालेला आहे बघा, आपलं पीठ पाहू शकता फुलून दुप्पट झालेलं आहे. याच्यामधली जी एअर आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि परत 2-3 मिनटासाठी हे छान मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याला खूप छान जाळी पडलेली आहे आणि सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे बघा. तर एक 2-3 मिनटासाठी मी हे छान मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. याच्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे. खूप जास्त मोठ्या प्रमाणात बनवायचे नाही आहेत, छोट्या साईजचे किंवा मीडियम साईजचे बनवायचे आहेत, कारण ते परत फुलणार आहेत, तळल्यानंतर सुद्धा ते फुलणार आहेत. तर या पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्यायचे. तर टोटल मी इथे 6 बॉल्स तयार करून घेतलेली आहे. जी खालची साईड आहे ती व्यवस्थित पॅक करून घ्यायची, नाहीतर त्याच्यामध्ये चिरा वगैरे राहिल्या तर तळल्यानंतर तर तशाच चिरा पडतात. तर याच्यावर एक झाकण ठेवून परत 15 मिनिटांसाठी आपल्याला हे प्रूव्हिंगसाठी ठेवायचं आहे. बटर पेपर फक्त एवढ्यासाठी आपण यूज केलेला आहे कारण ताटाला खाली चिकटू शकतात. तर याच्यानंतर आपण तेल मीडियम गरम केलेलं आहे. तेलामध्ये अगदी हलक्या हाताने आपल्याला हे डोनट्स आहेत ते टाकायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये जे एरिएशन तयार झालेलं होतं ते निघू शकतं हाताने दबल्यामुळे. त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने टाकायचं आहे आणि खूप जास्त प्रमाणात एरिएशन झालं असेल तर तुम्ही बटर पेपरसहित तेलामध्ये टाकू शकता आणि आपले जे डोनट्स आहेत ते थोडी सेट झाल्यानंतर बटर पेपर काढून घेऊ शकता. तर सतत हलवत आपल्याला या पद्धतीने हे तळून घ्यायचे. मीडियम टू लो फ्लेमवरच तळायचे आहेत, म्हणजे ते छान फुलतात, आतपर्यंत छान शिजतात. तर या पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत. तर याच्यावर तुम्ही थोडीशी पिठी साखर स्प्रिंकल करून घेऊ शकता. तर माझे जे डोनट्स आहेत ते अजूनसुद्धा गरम आहेत, मुलांना खाण्याची खूप घाई आहे म्हणून मी गरम असताना त्याच्यावर पिठी साखर टाकलेली आहे. तर ती मेल्ट होती आहे. तर पुन्हा थंड झाल्यानंतर याच्यावर थोडी पिठी साखर टाकायची आहे. त्याच्यानंतर एका टूथपिकने या पद्धतीने
ला आपल्याला होल्स तयार करून घ्यायचे. तर याच्यामध्ये आपण नटेला भरू शकता किंवा मग चॉकलेट गनाशसुद्धा भरू शकता. तर मी इथे चॉकलेट गनाशच भरलेलं होतं. माझ्याकडे कंपाऊंड होतं, त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये फिलिंग्स तयार करून घेतली. तर इथे पायपिंग बॅग नव्हती माझ्याकडे, तर मी कॅरी बॅगमध्ये भरून या पद्धतीने याच्यामध्ये फिल करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला एक तोडून दाखवते बघा. आतपर्यंत छान चॉकलेट आपलं गेलेलं आहे. खायला खूप टेस्टी लागतात आणि मुलांना तर खूप आवडतात. तर या पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.